सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबराधरुणबिंब फलाधरोष्टाय पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। औन्नत्यं भजते हिमाद्रिवया गंगे वया पावनी आलिंगन निधान हृदये या देशभक्तामुदा स्फूर्तिस्थानतया व्यलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी। प्रपन्नपारिजाताय पुत्रमित्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृततुल्ये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गोपाल कृष्ण महाराज की जय। सदा प्रभुपदावरी निज समर्पिली से तनु कथेत मन गोविले कमल मालिके सीजनु। मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणदास हे सतत मी नमस्कारितो। सुप्रसन्न समाधानी निश्चयी च दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। सज्जनों, काल आपण कृष्ण कथामृत या महाकाव्याच्या 6व्या सर्गाचा अवलोकन केला। तत्पूर्वी भगवंताचं जनन, भगवंताचं गोकुळात आगमन, भगवंतानं गोकुळात केलेल्या विविध लीला, ब्रह्मदेवाचा केलेला मोहनिरास, इंद्राचा गर्वपरिहार पर्यंतच्या कथाभाग आपण कालपर्यंत पाहिला। आज परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांनी रचलेल्या या श्री कृष्ण कथामृत ग्रंथाच्या 7व्या सर्गास आपण प्रारंभ करतो। सर्गाचं नाव आहे भक्ती विलास। सुरुवातीला सर्वांना हात जोडून प्रार्थना करतो। अवघड सर्ग आहे। भगवंताच्या इतर लीला वर्णन करणं खूप सोपं आहे, भगवंताचा रास वर्णन करणं खूप अवघड आहे। मला जसं जमेल सद्गुरु कृपेने करण्याचा प्रयत्न करेल। गोड मानून घ्यावं यद्विद्यते क्षितितलेस्तु शुभाशुभन्त विद्युत्कणेन घटितं कृति दृश्यतेऽन्ते एवं वरावरमतानिलसन्तु कामं ध्येयं त्वमेव शशिशेखर मानवानां। या पृथ्वीतलावर या सृष्टीमध्ये यद विद्यते जे काही विद्यमान आहे, मग ते चांगलं असेल वाईट असेल, शुभाशुभंत असं म्हणतात। चांगलं असेल वाईट असेल, श्रेष्ठ असेल कनिष्ठ असेल, आवडतं असेल नावडतं असेल, सुंदर असेल कुरूप असेल, काळा असेल गोरा असेल, जे काही असेल, या सर्व पदार्थांचा शोध घेत गेलं तर अंती आपल्याला असं लक्षात येतं की हे सर्व पदार्थ विद्युत कणापासून बनलेले आहेत। परमपूज्य आप्पांनी हे जे लिखाण केलंय संपलं, शेवट झाला 30व्या वर्षाच्या आसपास, पण 20व्या 22व्या वर्षीचं लेखन आहे।
त्यावेळेसचा अभ्यास आहे की आता आपण सांगतो की सर्व काही पदार्थ हे विद्युत कणाने भारित आहेत किंवा विद्युत कणापासून बनलेले आहेत. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन या कणांपासून प्रत्येक वस्तू बनलेली आहे. जो विज्ञानाचा विद्यार्थी त्याला या गोष्टी माहिती. मग अशी ही जे या सृष्टीमध्ये विद्यमान असणारी प्रत्येक गोष्ट ही या विद्युत कणांनी बनलेली आहे. आता याच्यात इलेक्ट्रॉन जे असतात ते ऋण कण असतात, प्रोटॉन जे असतात ते धनकण असतात आणि न्यूट्रॉन जे असतात ते जडकण असतात. त्याला कुठलाही वाढ नसतो. सगळे पदार्थ, मग ते मीठ असो, साखर असो, भाकर असो, पोळी असो, अंगावरचे कापडा असो, अंगावरचे दागिने असो, आपलं राहतं घर असो, चालतं यंत्र असो, वाहन असो, हे सगळं 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 काही विद्युत कणांपासून बनलेलं आहे. आणि हे विद्युत कणापासून बनलेलं तर आहेच आहे. आता मी पोळी खातो याचा अर्थ काय? विद्युत कणांनी विद्युत कणाला स्वतःमध्ये सामावून घेतलं, कारण हे शरीर सुद्धा विद्युत कणापासून बनलेलं आहे. म्हणजे यातून एकच सांगायचं आहे की हे जे पदार्थ विद्युत म्हणजे जे पदार्थ विद्यमान आहेत, अस्तित्वात आहेत, ते विद्युत कणापासून बनलेले आहेत आणि विद्युत कणामध्येच लय पावतात. विद्युत कणेन घटितम इति दृश्यते एवं वरावर मता निलसंतु कामम. हे भगवान शंकरा, त्याप्रमाणे भली बुरी, चांगली वाईट, श्रेष्ठ दुय्यम अशी कोणतीही मतं असो, द्वैत असो, अद्वैत असो, विशिष्टाद्वैत असो, ही सर्व मतं शेवटी कुठे जातात? तुमच्यामध्ये विलीन होतात. तुम्हीच त्या सर्वांचं ध्येय आहात. आपण कदाचित शंकराचार्यांना पुढे घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज आलेला असावा की म्हणजे त्यांच्या आधी हा प्रकार होता, शैव वैष्णववाद होता, शाक्त गाणपत्यवाद होता. असे प्रत्येक एका देवतेची उपासना करणारे लोक दुसऱ्या देवतेला कमी लेखत होते. त्यामुळे कदाचित आद्य शंकराचार्यांनी पंचायतन पूजा हा प्रकार रूढ केला. तुमची जी काही आराध्य देवता आहे ती मध्यभागी ठेवा, इतर ज्या 4 देवता आहेत त्या तुम्ही त्याच्या सभोवती ठेवा. कमीत कमी तुमच्या देवाला पाणी घालताना याच्यावर 4 थेंब तरी उधळले जातील. आणि एकमेकाबद्दल असणारा हा श्रेष्ठ वचनिष्ठ भाव कमी होण्यास त्यामुळे मदत होते. त्यांना एकच सुचवायचं होतं, आकाशात प्रतितंत्वयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम तरी गच्छति. एका ठिकाणी तुमचा नमस्कार जातो. शेवटी गंगा गंगोत्रीवर निघाल्यानंतर सर्वांना सामावत 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 गंगा सागरला जाऊन एका सागरामध्ये सामावून जातात. अशा लोकांमधला संप्रदाय अभिनिवेश कमी करण्यासाठी म्हणून अशा श्लोकांची किंवा अशा घटनांची रचना साक्षात भगवान शंकर करून घेतात. त्यातून एकच सुचवायचं असतं की हे शंकरा, तुम्हीच या सर्वांचं ध्येय आहात, म्हणून तुम्हाला वारंवार नमस्कार करतो. आज्ञा गुरु जाहली आपुली मला, मनोनी हा भार सहर्ष घेतला. आता जरी द्याल न सत्कृपा बल, तरी न माते उचलेल पाऊल. सद्गुरुराया दासगुरु महाराजांना विनंती करतायत की तुम्ही आज्ञा केली म्हणून मी हे कृष्ण कथामृत रचण्याचा हा जो भार आहे तो आनंदाने स्वीकारला. पण आता एक विनंती आहे, आता जरी द्याल न सत्कृपा बल, तुम्ही जर तुमच्या सत्कृपेचं बल मला दिलं नाही तर कदाचित माझ्याच्याने एक पाऊल सुद्धा पुढे टाकणं होणार नाही. म्हणून सद्गुरुराया माझ्यावर आपला सतत 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 परत असतात असो दे. भगवंताने क्या राती श्री यमुनेच्या तीरावरती, येता मंजुल वेणू आपली अमृतयुक्त शाधरी धरली. भगवंतानं लीला करायची ठरवलं. एका दिवशी भगवंताच्या मनामध्ये विचार आला की आपण यमुनेच्या तीरावर जावं आणि आपली वेणू, आपली बासरी वाजवावं.
भगवंताने ती आपल्या अमृताने युक्त असणाऱ्या अधरांवर म्हणजे ओठांवरती बासरी धरली. ती वेळ कशी होती? मुळीच होती रम्य वेळती चंद्रवैभवाली भरती निर्मल होती सरिता गगने बुद्धी हृदय जण गुरुबोधाने. शरद ऋतू होता, पौर्णिमा होती, चंद्राला वैभव आलेलं होतं म्हणजे टिपूर चांदणं पडलेलं होतं. शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरीची पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा. आणि त्या दिवशी भगवंतानं वेणू वाजवण्यासाठी म्हणून यमुनेवर आगमन केलं. कसं वातावरण होतं? निर्मल होती सरिता गगने. शरद ऋतूमध्ये सगळ्या पावसाळ्यामध्ये गढूळ झालेल्या नद्या हळूहळू नितळ होत गेलेल्या असतात आणि स्वच्छ सुंदर पाणी असतं. धरणं अडवलेले नव्हते त्यावेळेला हा भागात सहजासहजी दिसत होतं. आता पाणी केव्हाही गढूळ होतं केव्हाही नितळ होतं, काय सांगतो, माणसाच्या मनासारखंच येतं. कसं होतं हे? तर बुद्धी हृदय जणू गुरुबोधाने. तुमचं बुद्धी आणि हृदय गुरूंच्या आशीर्वादानं, गुरूच्या मार्गदर्शनानं, बोधानं म्हणलंय, गुरुबोधाने. बोध कशाला म्हणावा? गुरूंनी सांगितलेलं आपल्याला समजलं म्हणजे तो झाला गुरुबोध. आणि असं समजलं की त्यातून तुमचं मन आणि बुद्धी, तुमचं बुद्धी आणि हृदय हे नितळ होतं, निर्मळ होतं. जशा शरद ऋतूमध्ये आकाश आणि नद्या निर्मळ होतात तसं. तर हे सुद्धा आप्पांच्या साहित्याचं एक वैशिष्ट्य आहे की परिकरालंकार म्हणून एक साहित्यात अलंकार आहे ज्यामध्ये साभिप्राय गोष्टी दाखवायच्या असतात. मग त्यामध्ये आता यात जसं वर्णन केलंय सरिता आणि गगने आणि बुद्धी आणि हृदय. सरिता आणि बुद्धी ही स्त्रीलिंग शब्द आहे. ती नदी, ती बुद्धी, आणि गगन म्हणजे आकाश, ते गगन, ते हृदय, हे नपुसकलिंगी आहे. या दोन्हीचा म्हणजे आपण सहजपणे शब्दांची गुंफण केली, परंतु त्यातून परिकरा अलंकार आपल्या समोर आलेला. ही वेळ कशी होती? तर कुमुदे भरली पूर्ण मरंदे वायुसुमांच्या मंद सुगंधे सुधा धवल बरसते चंद्रिका पाखडला का पूरज साका. रात्री उगवणारी कमळं जी असतात त्यांना कुमुद म्हटलं जातं. दिवसा सूर्य विकासित जी असतात ती कमळं असतात आणि चंद्र विकासित जी असतात ती कुमुद असतात. आणि कुमुद मकरंदांनी पूर्ण भरलेली आहे. त्यांचा सुगंध जो आहे तो वायू सोबत घेऊन जातोय. सुधा धवल बरसते चंद्रिका. सुधा म्हणजे अमृतासारखी पांढरी शुभ्र चंद्रिका, चांदणं पडलंय असं वाटतंय जणू काही कुणी कापूरच पाखडलाय सगळ्या आकाशात. रात राणीचा सुगंध मादक दरवळुनी करी मन परी उत्सुक माल कंस रागी स्वरवीची किरणे जणू निर्मिती शशीची. रातराणीचा मादक असा सुगंध पसरलाय त्यामुळे प्रत्येकाचं मन उत्कंठित होतंय. मालकंस रागाच्या स्वरांच्या लहरी जाताना जसं वातावरण निर्माण होतं तसं हे चंद्राची किरण हे वातावरण निर्माण करत होते. सदने की बनली स्फटिकाची पाणी झाली जडण हिऱ्यांची भुवन सर्वही त्या शुभ वेळे प्रशांत मंगल उज्ज्वल झाले. त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये प्रत्येक घर स्फटिकाचं बनलंय का असं जाणवत होतं आणि प्रत्येक मान चमचम चमचम चमकत होतं जणू काही पानावर हिरे आलेले. मनमोहन तो तशात मुरली मंजुलना दे भरवी अपूर्व काही असे मधुरता शब्दावसर नुरवी जय सुखकंदा. भगवंतानं त्या मुरलीमधून नाद निर्माण करायला सुरुवात केली. ती मधुरता अशी होती की शब्दा अवसर नुरवी, शब्दात वर्णन करणं शक्य नाही तरी देखील काही कल्पना सांगतो म्हणजे आपण. योगा माझी सकल ही सिद्धी घरी उशेच्या वर्ण समृद्धी हिमालयी सौंदर्य महीचे मिळे तसे वेणू तध्वनीचे. योगामधून ज्या अष्टसिद्धी अनिमा महिमा लघिमा गरिमा इत्यादी या अष्टसिद्धी जशा निर्माण होतात किंवा उशेच्या घरी वर्ण समृद्धी, उषककाली जशा अनेक रंग दिसतात, वर्णांनी समृद्ध असतो उषककाल. पहाटे लवकर उठल्यानंतर सूर्योदयाच्या वेळेला जी किरणांची प्रभा फाकते
त्यातून अनेक रंग दिसायला लागतात. किंवा पृथ्वीवरचे जे सौंदर्य सर्वात जास्त कुठं असेल तर ते हिमालयात आहे. हिमालयी सौंदर्य महीचे, त्या पृथ्वीचं सौंदर्य हिमालयात आहे. ते सगळंच्या सगळं सौंदर्य इथं आलंय. तसं या सकल सौंदर्य या वेणूच्या नादातून बाहेर पडत होतं. आता अष्टसिद्धी काय असतात एक सांगावा म्हणून थोडासा विचार. अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व, ह्या अष्टसिद्धी असतात. योगाद्वारे ते साध्य होतं. आता शब्दांची थोडक्यात अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतोय. अनिमा म्हणजे काय असतं की सूक्ष्म रूप धारण करण्याची शक्ती. जसं की हनुमंतरायांनी त्या लंकेमध्ये सूक्ष्मतर रूप धारण केलं होतं किंवा अतिशय मोठं रूप धारण करता येतं. अनिमा म्हणजे सूक्ष्म रूप धारण करण्याची शक्ती. महिमा म्हणजे मोठं रूप धारण करण्याची शक्ती. लघिमा जी असते ती हलकं रूप धारण करण्याची शक्ती, म्हणजे हवेत तरंगता आलं पाहिजे. नवनाथांच्या अनेक कथांमधून हे प्रकार आपल्याला ऐकायला किंवा पाहायला भेटतात की ते भिक्षा मागायला गेले आणि लोक भिक्षा देत नव्हते मच्छिंद्रनाथाला, आणि जालंधरनाथ जाऊन आले, लोक भिक्षा देत नव्हते. मला वाटतं जालंधरनाथ किंवा गोरखनाथ असेल, गोरखनाथ गेले, त्यांना भिक्षा दिली नाही. मच्छिंद्रनाथ म्हणाले मी जाऊन आणतो बरं, तशी देत नाहीत लोक भिक्षा. आणि त्यांनी लघिमा सिद्धीचा तिथं प्रयोग केला आणि स्वतःचा हातभर उंच केलं शरीर, जमिनीपासून आदर बसले पद्मासन करून, आणि लोकांनी बराबर त्यांच्यासमोर पीठ आणून गोरखनाथांनी केला हा प्रकार. मग हा प्रकार केलेला जेव्हा मच्छिंद्रनाथांना गुरूंना माहीत झाला त्यावेळेला ते संतापले. म्हणजे अरे पीठासाठी ह्या सिद्धी वापरायच्या नसतात, त्या सिद्धींचा वापर वेगळ्या ठिकाणी योग सामर्थ्यातून मिळालेल्या सिद्धी असा एक सांगण्याचा प्रकार म्हणून सांगितलं. त्यानंतर गरिमा जी आहे ती जड रूप, हलत नाही. अंगद असा सामर्थ्यवान होता, अंगदानं पाय ठेवला, हलवा नाही माझा पाय. मोठमोठे राक्षस झाले पण कुणाला हल्ला नाही. तसंच प्राप्ती जी एक सिद्धी असते त्याच्यामध्ये इच्छापूर्ती होते. ज्याला ही सिद्धी प्राप्त असेल त्याला त्याच्या इच्छा त्याला करावी ती पूर्ण होते. त्यानंतर प्राकाम्य, इच्छेनुसार काही प्राप्त करण्याची शक्ती असते. त्यानं काय पाहिजे याची इच्छा त्यानं ठरवावी, बरोबर तसं त्याला मिळत राहतं. ईशित्व म्हणजे भगवंतासाठी जगावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती प्राप्त होते. योगी लोक या सिद्धी प्राप्त करतात. आपण एक साधू पाहतो 12 ते 14 वर्षाला, 12 वर्षाला त्या कुंभमेळ्याच्या वेळेस बाहेर येतात. ते कुठं असतात? सिद्धी प्राप्त केलेल्या असतात त्यांनी, म्हणून ते तिथं राहू शकतात. वशित्व नावाची जी शक्ती असते ती इतरांना वश करण्याची शक्ती असते, समोरच्या माणसाला वश करण्याची शक्ती. अशा अष्टसिद्धी असो किंवा त्या उशेच्या वेळेचे सर्व रंग असो किंवा हिमालयातलं सगळं सौंदर्य जरी आणून ओतलं तरी त्या वेणुरवाची बरोबरी करू शकणार नाही. बिसे सखी सह खाता अभिनव, राजहंस जो करीती कलरव, आम्र मोहरे येता डवरून, कोमल सेजे कोकिल पूजन. 2 हंसांची जोडी आहे, राजहंसी आहे, राजहंस आहे. आणि एका कमळाच्या विसातून ते विसतंतू खात आहेत. त्यावेळेला जे मंजूर कलरव करत असतील, आवाज करत असतील, तो जसा सुंदर वाटतो. किंवा आंबा मोहरून आलाय आणि कोकिळ वसंतामध्ये पूजन करतो, त्यावेळेला तो जो आवाज वाटतो तसा काहीसा हा आवाज वाटतो. अरुण जई विंझणा पालवी, मरमर ताजी तै मोहवी, करम जिव्हा ओढिती शशीचे, म्हणितरम्य जे जललहरीचे. झाडांच्या पानांचा सळसळ करणारा मंद वाऱ्यातला आवाज तो जसा कानाला सुखवतो तसं, किंवा चंद्राच्या आकर्षणानं सागराला भरती येते आणि त्या लाटांचा होणारा जो घनगंभीर असा आवाज आहे तो सुद्धा आवाज असाच असू शकतो. मेघनिनादी गभीर ताजी, वर्षे पूजत जेवण राजी, प्रभात संध्या राग मोहिता, भ्रमरांची जी गोड आर्तता. मेघांचा गडगडाट करणारा गंभीर आवाज किंवा दाट जंगलामध्ये पावसाचा गंभीर होणारा आवाज, त्याचबरोबर एखाद्या वेळेला गुंग्यानं गुंजाराव करावा तितका बारीकसा आवाज, या सर्व प्रकारचे आवाज त्या वेणूमधून येतात. सर्वही मधु शब्द गणांची एकवटे मृदुकोडी,
परिहरीच्या वेणुरवासी तुलना करिता थोडी जय हरी सुखकंदा सर्वही आमधु शब्द गणांची सर्वही आमधु शब्द गणांची एकवटे मृदु गोडी गोडी एकवटे मृदु गोडी परिहरीच्या वेणुरवासी परिहरीच्या वेणुरवासी तुलना करिता थोडी तुलना करिता थोडी या सर्वही मधु शब्दगणांची एवढे जे आपण तुम्हाला वर्णन ऐकवले या सर्वांची मृदू गोडी एकत्र केली त्यांचा मृदूपणा एकत्र केला तरी देखील त्या वेणुरवाची थोडीशी तुलना करता येईल म्हणजे त्याचं समतुल्य असं काही नाहीये मग हा वेणुरव होता कसा पुन्हा वर्णन करायला लागेल जरी महोत्सव संगीताचा रत्नभुवरी होईल साचा जेथे कुशलते सुधा चंदनी सडा शिंपिला सुरांगणांनी रत्नाचं मंचक आहे रत्नाचा काय म्हणतात व्यासपीठ आणि कुठे स्वर्गामध्ये तो संगीत सभा एक आयोजित केलेली आहे त्या संगीत सभेच्या आधी तिथं सडा सारवण कशाचं झालंय तर सुधा म्हणजे अमृत आणि चंदन यांचं मिश्रण केलंय अमृतामध्ये चंदन कालवलंय आणि त्याचा सडा शिंपलाय कोणी तर अप्सरांनी शिंपलाय आणि तिथं मग आता वाद्याची निर्मिती करायची आहे त्या संगीत सभेसाठी चंद्रकराच्या तारा केल्या कमलाच्या कोशास जोडिल्या कल्पतरूंच्या सुमनाराचे वीणेला या पडदेसाचे भगवंताने एक वीणा निर्माण केली आहे कशी वीणा आहे तर चंद्राच्या किरणाच्या तारा केल्या आणि कमलाच्या कोश जो आहे त्याचा भोपळा केलाय म्हणजे त्याला त्या तारा जोडल्या कवी कल्पना आहे कल्पतरूंच्या सुमनालाचे कल्पतरूला जी फुलं आली त्यांच्या देठाचे वीणेला मध्ये मध्ये पडदे असतात ते पडदे लावले आणि मग वरती दंड पाहिजे आता इंद्रधनुचा दंड मनोहर वाद्य असे हे मदन रचीजर कोणाकडून वाद्य तयार करून घेतलंय तर साक्षात मदनाकडून कामदेवाकडून जगातला सर्वात सुंदर पुरुषोत्तम असा पुरुष त्याच्याकडून हे वाद्य तयार करून घेतलंय इंद्रधनुष्याचा दंड लावलाय त्याला वाजवील हे शारदा जरी लक्ष्मी गाता पद्य सुस्वरी लक्ष्मीला सरस्वतीला एकत्र बसवलंय असं म्हणतात हे दोघी एक साथ राहत नाहीत लक्ष्मीबाई आणि सरस्वतीबाई त्यांचं काही पटत नाही एक असते ते एक नसते परंतु आता हे भगवंताच्या वेणुरवाशी तुलना करायची म्हणल्यावर दोघींना एकत्र यावं लागलं आणि वाजवायला बसली स्वतः शारदा जे वाद्य तयार केलंय जी वीणा तयार केली आहे ती आणि गाणं म्हणायला स्वतः लक्ष्मी माता बसलेली आता त्या यांच्या गाण्यावर नाचणार कोण आहे पारिजात सुमनी पडलेले दवते घेऊन नूपुर घडले पारिजाताच्या फुलावर जर दव पडले किती नाजूक फुल असते त्याच्यावर पडणारं दव ते वेचून त्याची घुंगरं तयार केली किती नाजूक घुंगरं असते आणि ती घुंगरं घातलीत कोणाच्या पायात रती नाचता झुमका विलते ताल धरील जर सामरुचाते रती मदनाची पत्नी जी ती सुद्धा अतिशय सुंदर स्त्री आहे तिच्या पायात हे मुकुर बांधले आणि ती झुमकावीत नाचतीये आणि कशाच्या तालावर तर साक्षात सामवेदाचं गायन होतंय सामवेद स्वतःच गायन करतो अशा दिव्य संगीत भोजने श्रवण तृप्त जर असला भाग्ये कोणी तरी कल्पना लव येईल तयाला जय सुखकंदा तुमच्या माझ्यासारख्याला ही कल्पना येणेच नाही असं दिव्य संगीत ज्यानं ऐकून ज्याचं मन तृप्त झालंय अशा माणसाला थोडी बहुत त्या वेणुरवाची कल्पना येईल पण इतकं मधुरोत्तम तो आवाज होता मुरलीच्या मधुर निनादे कुंज
कुंज कुंज डुलती आनंदे कालिंदीचे उचंबळे जल तटास येता प्रभुपद कोमल मुरलीच्या मधुमधुर निनादे मुरलीच्या मधुमधुर निनादे कुंज कुंज डुलती आनंदे कुंज कुंज डुलती आनंदे मुरलीच्या मधुमधुर निनादे कालिंदीचे उचंबळे जल कालिंदीचे उचंबळे जल तटास येता प्रभुपद कोमल तटास येता प्रभुपद कोमल प्रभुपद कोमल मुरलीच्या मधुमधुर निनादे मुरलीच्या मधुमधुर निनादे त्या मुरलीच्या मधुर मधुर अशा निनादामुळं कुंज कुंज म्हणजे प्रत्येक झाड झाड झुडूप झुडूप आनंदाने डोलत होतं आणि कालिंदीचं म्हणजे त्या यमुनेचं कालिंदी नाव का पडलेलं आहे कलिंद पर्वतावर उगम पावलेली सूर्यकन्या यमुना कलिंद नावाच्या पर्वतावर उगम पावलेली आहे म्हणून तिला कालिंदी असं विधान आहे त्या कालिंदीचं जल उचंबळून वर यायला लागलंय केव्हा तटास येता प्रभुपद कोमल भगवंताचे पाय तिच्या तटावर आले की केव्हा एकदा चरण स्पर्श करू गोडी तिला तेव्हाच लागली होती वसुदेवाच्या डोक्यावरून भगवंत येत होते तेव्हाच त्या चरणाची गोडी लागली होती तिला भगवंत असा पुन्हा पुन्हा यमुनेच्या तीरी यावा त्यावेळेला हिचं जल उचंबळून यायचं आणि भगवंताच्या चरण स्पर्शासाठी आतुर व्हायचं कुंजवनातील फुले विकसली श्रवणोत्सुक जणू झाल्या वेली शांततेत संगीत मिळाले जडही तेने चेतन झाले कुंजवनातली फुलं विकसित होऊ लागली त्या फुलांचे जणू काही कान झाले त्या वेलींचे श्रवणोत्सुक जणू झाल्या वेली ऐकण्यासाठी उत्सुक झाल्या त्या वेली आणि फुलांच्या रूपाने त्यांनी आपले कान उघडले आणि शांततेत संगीत मिळाले त्याच्यामुळे जड जे होते ते सुद्धा चेतन झाले आता जड गोष्टी आहेत त्या चेतन झाल्या मग चेतन जे आहेत मनुष्य किंवा ज्या गोपी त्यांची काय अवस्था झाली असेल त्या उडवत्या निज सदनी गोपी त्या समयी निमग्न होत्या पुल्याकारी वाढित कोणी निजवी बाळा एक सारवी पाकगृहाला गोपी त्यावेळेला आपल्या घरी होत्या आपल्या कार्यामध्ये मग्न होत्या कोणी वाढत होती नवऱ्याला कोणी बाळाला निजवत होती कोणी तिचं स्वयंपाक पाणी सगळं आटोपलं होतं म्हणून स्वयंपाकघर सारवत होतं दुजी शांतवी मन सासूचे कुणी पायचे पीतपतीचे अन्य गुराची सोय लाविती कुणी सखी सह खेळत होती एक आपल्या सासूचं मन शांत व्हावं म्हणून सासूची सेवा करत होती म्हणजे दुसऱ्या दिवशी पुन्हा भानगडी नको म्हणून रात्री सेवा केली म्हणजे दिवस चांगला जातो कुणी आपल्या पतीचे पाय चेपत होती एखादीला वाटलं असेल पुन्हा रात्रीचं उठायची भानगड नको म्हणून आताच गुरांना चारा पाणी जरा जास्तीचा घालून यावं म्हणून ती चारा गुरांची सोय लावायला गेली होती एखादी माहेरवाशीण असेल ती आपल्या मैत्रिणींसोबत खेळत होती कारण माहेरवाशिनी खेळत होत्या त्या काळी सासरवाशिनी काम करत होती आता कसं आहे काय माहिती ज्याच्या त्याच्या घरी ज्याचं त्याला ज्ञान पाहावं अशा त्या सगळ्यांनी आपल्या कामामध्ये मग्न होत्या त्याच वेळेला वनमालीची मुरली मोहक तोच येतसे कानी काम करातून आपाप सुटले तटस्थ झाल्या रमणी जय हरी सुखकंदा इतका सुंदर आवाज ज्याचं वर्णन आपण आतापर्यंत तुलनाच करू शकलो नाही शेवटी वेदांना जसं नेती नेती म्हणावं लागलं तसं आपण जाऊ द्या असं असेल असं असेल असं असेल प्रयत्न केला पण यांनी तो मुरलीचा ध्वनी सूर कानानं ऐकला आणि त्या स्वर कानावर पडल्याबरोबर हातातलं काम सुटलं आणि तटस्थ झाले या गोपी देहभान विसरल्या आपलं कसं आहे
सोडता येत नाही आणि सुटतही येत. काम त्यांचं सुटलं, सोडायचं काम नाही पडलं, आपाप सुटले. काय म्हणलं का आपण काम करातून आपाप सुटले. सोडण्याचा प्रयत्न करूनही सुटत नाही आपण. माझं 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 माझं. आणि कुठेतरी नाथ महाराजांनी वर्णन केल्यासारखं या म्हणल्या असतील, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने ताहन भूक हरली रे, तुझ्या मुरलीने ताहन भूक हरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. घागर घेऊन पाणीयासी जाता, घागर घेऊन पाणीयासी जाता, डोईवर घागर पाझरली, डोईवर घागर पाझरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, राधा गवळण घाबरली, राधा गवळण घाबरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. अरे तुझी मुरली वाजवू नको म्हणले. आमचं देहभान विसरत चाललंय, आम्हाला काय होतंय सुचत नाही. डोक्यावर घागर पाण्याची आहे म्हणजे जागच्या जागी घागर पाझरतीये. ती जड जे चेतन झाले ना ते वर्णन आहे. घागर जड आहे, पाणी जड आहे, पण चेतना निर्माण झाली. भगवंताच्या ओढीनं आपोआप घागर पाझरायला लागली. आणि मी घाबरी झाले म्हणते राधा. काय म्हणते? मी घाबरी झाले तुझ्या स्मरणाने. सकल इंद्रियांची जी शक्ती काना काना माझी एकवटेजी, देहावरती रोम ठाकले, भान कशाचे चित्तानुरले. सर्व इंद्रियांची शक्ती एकवटल्यावर जसं रोमांच उभं राहावं शरीरावर तशी अवस्था निर्माण झाली. चित्ताला कशाचं भान उरलं नाही. चंद्रकराणे सागर लहरी, कमलाच्या मृदुगंधे भ्रमरी, गुंजवना त्या परी गोपिका, कर्षित झाल्या मृगी जशाका. चंद्रकिरणांनी जशा समुद्राच्या लाटा वाढाव्यात किंवा कमळाच्या गोड सुवासानं भ्रमर आकर्षित व्हावं किंवा स्वराला मोहित होऊन हरिणी जशा त्या स्वराच्या दिशेनं धावत जाव्यात तशा ह्या गोपिका सर्वच्या सर्व घरातून निघाल्या. कुठं? भगवंताच्या जवळ. त्या स्वरात त्या मुरलीच्या आवाजाच्या दिशेनं धावायला लागल्या. आपतांनी बहुविरोध केला, कोण परी मोजील तयाला, चित्त एकदा झडल्यावर ते, त्याच रोधने अशक्य असते. घरच्यांनी विरोध केला. अगं कुठं चाललीस, कुठं चाललीस विचारेपर्यंत सांगेपर्यंत कोणाला भान होत. पुढे निघाल्या निघाल्या निघाल्या. कसं होतं हे? चित्त एकदा जडल्यावर ते, त्याच रोधने अशक्य असते. खूप प्रयत्न केला सर्वांनी, परंतु पूज्य वसुताईंना उत्तर काशीला जाण्यापासून रोखण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. चित्त जडलं होतं गुरुच्या पायी आणि निर्धार ठाम होता. जे काही व्हायचं ते माय गंगेच्या साक्षीनं होईल. कुणालाही रोखता आलं नाही. उलट आनंदाने निरोप द्यावा लागेल. मनाची तयारी करून घेतली सर्वांची आणि उत्तर काशीला जात राहिले. जे त्यांची इच्छा होती ते त्यांनी साध्य करून घेतलं. सर्वांनाच ते साधेल अशातला भाग नाही. भगवंताची कृपा, सद्गुरूंची कृपा असलं की हे सगळं होतं. आवड असते माणसाला, भगवंताची आवड असते, पण जडत नाही.
मुळात आवड नसली की कारण सुचतात. आवड असली की सवड भेटते, आवड असली की श्रद्धा जडते, सवड भेटते आणि इथे यायची. मी तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो की रोज वाट पाहतो चेहऱ्यांची तुमच्या. तुम्ही लोक एखाद दोन चेहरे दिसले नाही की माझ्या थोडस खुट्ट होतं. शेवटी माणूस आहे. तुम्ही तुम्हा लोकांचे चेहरे दिसले ना की ठराविक लोक आले माझे कोणाला बरं वाटतं. गंगा ओघ वाढला तर आनंद आहे. काका कालच म्हणले हळूहळू गंगेचा ओघ वाढतोय. पण पहिल्या दिवशीपासून जे लोक आहेत ना ते मला रोज असावे वाटतात. करा प्रयत्न कसं जमलं. आवड असते ती सवड मिळते आणि आवड नसली की कारण सुचतात. असो. भानरहित धावती कामिनी केश लोळती स्वैर सुटोनी विसर्जया पडला देहाचा बघे कोण मग पदरनी ओचा. भानरहित धावायला लागल्यात त्या कामिनी सर्वजणी. केस लोळायला लागले मोकळे सुटून आणि ज्यांना देहाचाच विसर पडलाय त्यांना कुठं पदर आणि कुठं ओचा. नऊवार होते तोपर्यंत ओचे माहित होते, सहावार आहेत तोपर्यंत पदर माहिती आहे. पुढे काय असेल त्या काळच्या गवळणी असते कदाचित. भान सुटलेलं होतं. धावत होत्या देहाचा विसर पडलेला होता. कसं भासत होतं. चित्त जयाचे संसारातून ईश्वर चरणी जडले नित्य शुद्ध तो भल्या बुराचे काम तयासी सरले जय हरी सुख कंदा. ईश्वर चरणी मन जडलं की सामान्यपण संपत. तो कसा होतो. नित्य शुद्ध होतो आणि मग त्याला ते भलं बुरं चांगलं वाईट याच्याशी काही काम उरत नाही. अशा नित्य शुद्ध झालेल्या होत्या गो. विषयाचे सुखनित भोगावे लोकांनी मज भले म्हणावे अशी असं तसे ज्या आसक्ती तेच चाली ती बघता ती. आपल्यासारखे लोक विषयाचं सुख नित्य भोगत राहावं आणि लोकांनी मला चांगलं बनावं. काय महाराज चांगले प्रवचन करतात असं म्हणलं की मलाही बरं वाटतं. ही आपली वृत्ती आहे. अशी आसक्ती असते आपल्या मनात आणि आपणच लोक चालीरीती बघतो. ज्यांच्यापासून ही आसक्ती सुटली त्यांना कशाला पदर ओझ्या लागतो. सुटल्या बेभाम धावत सुटल्या. उत्कट होता परिभावना. गोपींच्या मनातली अवस्था कशी झाली असावी. उत्कट होता परिभावना बंधतया एकही उरेना तुडुंबले जर्जरी जळतळ्याते ढासळून तटमुक्त पळेते. तळ तुडुंब भरलं की तट ढासळून जसं पळायला लागतं तशा यांच्या भावना उत्कट झालेल्या होत्या. कुठलाही बंद राहिला नाही. पृथ्वीचे भडकताच अंतर सहज बापुडे होती उदर प्रबल भावना असल्या वाचून उत्कट सुख भोगताच येतन. पृथ्वीचं अंतर जर धडधड धडधड भडकलं समजा म्हणजे भूकंप झाला तर पर्वत मी म्हणणारा पर्वत सुद्धा डळमळीत होतो ना. तसंच भावना जर प्रबल झाल्या तर त्यांना सुख भोगायची काही गरज वाटत नाही. ते धावून निघतात. निज हृदयाचे निधान शोधित. काय शोधत आल्या. स्वतःच्या हृदयाचं जे निधान होतं त्याला शोधत आल्या. निज हृदयाचे निधान शोधित गोपी आल्या कुंजवनाप्रत भिर भिर बघती चहू दिशाशी चित्त चोरचा सावळ्या हरीसी. सगळीकडे शोधायला लागल्या. कुठे सावळा हरी आपला. काना कुठे आहे आपला. मुकुंद कुठे आहे आपला. कृष्ण कुठे. शोधता शोधता कदंबाच्या वृक्षाजवळ आल्या. कदंब वृक्षातळी शेवटी आढळला वनमाळी मुरलीच्या वादनी जयाची मूर्ती तन्मय झाली जय हरी सुख कंदा. कदंबाच्या वृक्षातळी भगवंत मुरली वाजवण्यामध्ये तन्मय होऊन गेलेले होते. आपल्याच आनंदात मग्न होते. काही त्यांना भान नव्हतं भगवंताला सुद्धा. ही मूर्ती कशी आहे. वेड मनाला लावी साची अशी मनोहर मूर्त हरीची चरण कमल शोभती देहुडे प्रभान खाची पडे चहुकडे. देहुडा चरण समचरण सरोजम सांदणीला मुदाभम जगणनिहित पाणी मंडनम मंडनाना
भगवान पांडुरंगाचं वर्णन आपण करतो. समचरण आहे, दोन्ही चरण जे आहेत ते सरळ समोर ठेवलेले आहेत. पण कृष्ण अवतार कसा होता, भगवंताचं उभं राहणं कसं असायचं, एक चरण असा, एक चरण असा लिहिलं, देवडा असं. देवडा चरण रूप कुठपर्यंत होतं, गोपाळपुऱ्यापर्यंत येईपर्यंत होतं. गोपाळपुऱ्याला आजही विष्णुपदाची जी जागा दाखवली जाते तिथे भगवंताचं एक चरण पूर्ण आहे आणि एका ठिकाणी फक्त भगवंताची पाच बोटं आणि पुढचा पंजा टेकलेला आहे. आणि नंतर भगवान पंढरपुरात आल्यानंतर समचरण होऊन उभे राहिले. आता हे देवडा चरणामध्ये काय आहे, कृष्ण अवतारामध्ये भक्त कसे होते त्याचं रूप दाखवलेलं आहे. एक परमार्थात स्थिर आहे आणि दुसरा जो आहे तो संसारात आहे. सोडू का नको सोडू, सोडू का नको सोडू असा विचार करतो आपल्यासाठी. म्हणून भागवत धर्मामध्ये जेव्हा वारकरी जे असतात त्यांची सर्व आसक्ती सुटलेली असते, म्हणून भगवंताला समचरणामध्ये दर्शन देणं चालू केलं. ज्याचं सुटत नाही त्यांना आपलं देवडा चरणामध्ये दर्शन घेत राहा. असो, सोन्याचे पदी घुंगुर वाळे, वर पीतांबर जरी झळाळे, रत्न खचित माझे समेखला, मेघावर जणू चमके चपला. सोन्याचे घुंगुरवाळे घातलेले आहेत पायामध्ये, पीतांबर कमरेला नेसलेला आहे. त्याच कमरेवर माझेला, माझेस म्हणजे कमरेला मेघ, रत्न खचित मेखला आहे. कसा भासतोय तो, मेघावर जणू चमके चपला, चम 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 चमकायला लागलाय. वरती भगवंताचा अंग निळ निळ आहे मेघासारखं आणि त्याच्यावर एखादी वीज चमकावी, चपला म्हणजे वीज चमकावी असं तो दृश्य दिसतंय. खूण व पुरावर वत्स पदाची, गळ्यात माळा राण फुलाची. वत्सलांछन आहे छातीवर, हृदया गळ्यात माळा राण फुलांची, प्राजक्तीच्या मृदुल फुलाचे, देठ तसे ते ओठ हरीचे. पारिजातकाच्या फुलाचे देठ जसे मृदुल कोमल तसे भगवंताचे, त्याच रंगाचे भगवंताचे ओठ आहेत. कर्णी मकराकार कुंडले, किरण तयाचे गाली खुलले, कुटिल केस भाली भुरभुरती, मोर पिसेवर सुखे डुलती. कानात मकराकार कुंडल आहे, त्याच्यातून जी प्रभा भागतीये ती गालावर उमटतीये आणि कुरळे कुरळे केस बुरबुर बुरबुर उडतायत, त्यावर मोराची पिसं सुरेख डुलतायत. सुंदरपणे सौंदर्यासी मधुर होत लावण्य, मोहकताची मोहित झाली, उपमानुरली अन्य जय हरी सुखकंदा. सौंदर्याला सुंदरपणा आला आणि लावण्य जे ते मधुर होत आहे. मुळात लावण्य आणि सौंदर्य फरक आहे. जसं थोडस मीठ लागतं का नाही श्रीखंडावर, तसं काहीच लावण्य असतं. पण ते लावण्य सुद्धा मधुर होऊन गेलंय असं भगवंताचं सौंदर्य. आणि इतकी मोहकता आहे की त्याला कुठलीही उपमा देता येत नाही. मुकुंद देहा सवे तुलाजी, असेन काही विश्वा माझी, उपमाने जी होती काही, दूष विलीस ती स्मर कविताही. भगवंताच्या सौंदर्याला उपमा पुरेशा पडत नाही. जी काय उपमान होती ती स्मर कवितांनी म्हणजे कामुक कवितांनी दूषित करून टाकली. कुरूप ठरू की या भीतीने, देहा पुला त्यजिला मदने, सौंदर्याची जी अधिदेवी, लाजून ती पदी बसावी. आपण कुरूप ठरू का भगवंता समोर, म्हणून कदाचित आधीच त्या मदनानं शंकराच्या त्रिनेत्रातील ज्वालेनं आपला देह संपून घेतला असावा म्हणले की पुढे भगवंताचा अवतार होणार आहे आणि तो इतका सुंदर असणार आहे की त्याच्या पुढे मी कुरूप ठरेल. तेव्हा सौंदर्याची जी अधिदेवी लक्ष्मी, सौंदर्याची अधिदेवी आहे, तिला सुद्धा लाज वाटली असावी म्हणून ती पायाजवळ बसली. पद्मजा बसली पदाजवळी, जया प्रति मोहुनी. ती पद्मजा पायाजवळ बसली आहे, मोहित झाली जरूर, लाज वाटली तिला स्वतःच्या रूपाची, भगवंताचं रूप पाहून. चिन्ह कस्तुरी असे कपाळी, कमल नयन तो हासत गाली, लबाड नेत्री पाही तिकडे, सौंदर्याची खाणी उघडे. कपाळावर कस्तुरी चिन्ह आहे आणि
तो कमलनयन गालातल्या गालात हसतोय, तिरपे कटाक्ष जिकडे टाकतोय तिकडे सौंदर्याच्या खाणी प्रगट होतात. भगवंत जिकडे पाहतो तिकडे सौंदर्य. फिरती वेणूवरी अंगुली, नादांची मधुबलये रवली, कमल पाकळ्या होता चंचल, जललहरी जण उठती कोमल. मुरलीवर भगवंताचे ओठ फिरायला लागले आणि नादाची मधुर बलय निर्माण व्हायला लागली. कमळ पाकळ्या हळूहळू हळूहळू हलायला लागल्या म्हणून पाण्यावर तरंग निर्माण व्हायला लागले. दृष्टी पडता श्याम रूप ते गोकुलवासी रमणी, मेघ दर्शने निपलता सम फुलल्यानंदानी जय हरी सुखकंदा. भगवंतावर दृष्टी पडली या गोपिकांची आणि जणू कदंबाचं फुल कुणी जर पाहिलं असेल, असं एक चेंडू असल्यासारखा असतो ज्याला निपलता म्हणतात. त्या सगळ्याच्या सगळ्या कळ्या एकदाच उगवतात, तो चेंडू परिपूर्ण होतो फुलांनी. तसं यांच्या अंगावरही भगवंताला पाहिल्याबरोबर एकदाच सर्वांगावर रोमांच सर्वजणींच्या उभं राहिलं. सुखे रंगले काननी डोळे, इतर परी का विषण्ण झाले, गोपवधूंना सुचेन काही, निश्चल झाल्या भानच नाही. सुखानं कान रंगले, डोळे रंगले, पण विषण्ण का झालं म्हणजे मनात गोपींना काही सुचेना, निश्चल झाल्या, काही भान राहिलं नाही. आणि त्यांची ती विवशता पाहून भगवान काय म्हणाले, चेष्टेच्या सुरात म्हणाले, अशी विवशता पाहून त्यांची, हसे मधुरती मूर्त हरीची, वदे बासरी कटीस भोजित, स्वस्ती असो गे तुमचे स्वागत. भगवंत हसले आणि स्वतःची बासरी कमरेत खोसली आणि त्यांना चेष्टेच्या सुरात म्हणाले, स्वस्ती असो गे तुमचे स्वागत, या 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 म्हणजे तुमचं स्वागत आहे. प्रिय तुमचे मी काय करावे, गुज हृदयीचे सकल कथावे, गोपींनो या अपरात्रीला, कागे सगळ्या येथे आला. तुमच्या मनात काय, तुमच्यासाठी मी काय करू सांगा म्हणे, तुम्ही एवढ्या अपरात्री इथं का आलात. कथा कशाने तुमची वृत्ती, भांबावून गेली या राती. तुमची वृत्ती भांबावून का गेली म्हणे. असे कुशलना सर्व भुजाचे, वदे लाघवी मंजुळ वाचे. जणू काही याला माहितच नाही या कशामुळे आल्या. त्यांनाच विचारायला लागले की का आलात, का आलात, का आलात. तिकडं ब्रजात सगळं काही व्यवस्थित आहे ना म्हणे, मी बाहेर आलो काही झालंय का तिकडं. का त्यजिली गे पतीची सेवा, घरची कामे तेवी, निशेष फिरणे स्त्रियास अनुचित, रीत नसे का ठावी. जय हरी सुखकंदा. नवऱ्याची सेवा त्यजून तुम्ही इथं का आलात. तुम्हाला माहित नाही का म्हणे रात्रीचं बाहेरनी बाहेर फिरू नये, अनुचित असतं. का आलात तिथं, आडराणी आलात तुम्हाला. निबिड घोर हे येथील कानन. सांगतायत भगवान हे कानन, हे जंगल निबिड आहे. वेळ कधी का येते सांगून, वेळ सांगून येते का म्हणजे. फारण झाली रात्र जोवरी, तोच परत जा निजा मंदिरी. रात्र काही फार झाली नाही म्हणजे तोपर्यंत वापस जा, तोच परत जा निजा मंदिरी किंवा निजा मंदिरी, दोन्ही शब्दभेद चालतात. घरी जाऊन झोपा निजा मंदिरी, आणि निजा मंदिरी म्हणजे तुमच्या घरी जा. निज मंदिरी जा म्हणजे लवकर निघून जा. का तुम्ही इकडे आलात आणि घरी पुत्रपती बंधू माता अधिक, असतील की सदनी विरहोत्सुक, चिंता पडली असेल त्यासी, साध्वींनो जा निज सदनासी. घरी लेकर नवरा भाऊ तुमची वाट पाहत असते, कुठं गेली कुठं गेली. त्यांना चिंता पडली असेल म्हणे, जा साध्वींनो तुम्ही तुमच्या घरी जा. माहेरी जाऊ का असा बायकोनं नवऱ्याला प्रश्न विचारला. आताचीच गप्पत आहे, मी काय माझ्या पोटचं सांगत नाही. हा म्हणला जा. बायकोनं पुन्हा विचारलं कधी येऊ. ते म्हणला केव्हा ये. ती गेलीच नाही म्हणे माहेर. म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य दिलं तरी राग येतो बरं. केव्हाही ये. आता याचं वाकडच मग नव्हतं मुळात.
2 दिवसाने 4 दिवसाने केव्हाही म्हणजे ये का नको येऊ असंच म्हणलं ना. म्हणून ती बाई हुशार होती, ती गेलीच नाही म्हणे. याला वाकड्यातलं वाकडं बोलणं. सरळ बोलणं काय असतं ती म्हणली असती मी कधी येऊ, हा म्हणला असता 2 दिवसाने ये, 4 दिवसाने, 8 दिवस राहून ये, किंवा मी घ्यायला येतो तेव्हा ये. पण हा वाकड्यातलं वाकडं बोलला. भगवान सुद्धा असंच वाकड्यातलं वाकडं बोलले. काय म्हणले की तुमच्या घरचे लोक वाट पाहत असतील तर कशाला लाभ नसते. आपण जंगल आहे, काही वेळ सांगून येत नाही, त्यांना वाईट वाटत. असे ऐकता वचन वाकडे, दुःखित झाले चित्त बापुडे, रुसल्या काही रडू लागती, रागाने कोणी थरथरती. काही रुसल्या, काही रडू लागल्या, काहींना राग आला. शठा निष्ठुरा मेघ श्यामा, कारण कापूस तोसी आम्हा, कृती आपुली आठवना तू, तीच असे या सकला हेतू. शठा निष्ठुरा म्हणण्याचा अधिकार सुद्धा गोपींनाच. गोपींचे वाक्य म्हणून आपण मुखातून काढावे. भगवंताला असं म्हणण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? छटा म्हणजे फसव्या, लबाडा, निष्ठुर आहेस म्हणले तू. आणि तूच आम्हाला विचारतोस का? म्हणले का आला? तुझी कृती आठव ना म्हणे, तू काय दिवे लावलेस ते. ती मुरली वाजवली म्हणून तू इथपर्यंत आलो म्हणे. हीच असे या सकला आहे तू, तू जे काय कृती केलीस त्याच्यामुळे सगळं झालं म्हणे. निज कृत्याच्या परिणामाचे दोष लावती अन्या, कसे म्हणावे सुज्ञतयासी, सांग तूच बुधमन्या. जय हरी सुखकंदा. हे बुधमन्या, आणि तुला सुज्ञ कसं बनावं म्हणले? स्वतःच्या कृत्याचे परिणाम जे आहेत त्याचे दोष दुसऱ्याला देतोस म्हणे. करायचं स्वतः आणि झालेल्या परिणामाचा दोष दुसऱ्याला द्यायचं हे चुकीचं आहे म्हणतात. पुरुष हिंडतो रानो माळा, त्यास असे की चकवा झाला, मृगमद मोहित मृगी धावते, यात काय त्या दोषी असती. पुरुष रानमाळा हिंडतो म्हणे केव्हा? त्याला चकवा लागल्यावर. चकवा लागल्यानंतर माणूस रानमाळा हिंडतो, त्याला कळत नाही कुठं जायचं काय जायचं. किंवा त्या कस्तुरीच्या सुवासानं हरिणी जशा त्या कस्तुरी मृगाच्या मागे मागे धावत जातात, यात त्यांचा दोष असतो का? यात दोष जो असतो त्या चकव्याचा असतो किंवा त्या कस्तुरीचा असतो. तसा हा दोष तुझ्या मुरलीचा आहे. नाचती सूत्राधीन बाहुल्या, कधी काय त्या स्वतंत्र झाल्या, तसे मोहनामुचे वर्तन, मुळीच नव्हते आमच्या स्वाधीन. कळसूत्री खेळातल्या त्या कठपुतलीच्या बाहुल्या जशा त्या सूत्राच्या आधारावर नाचतात, त्या काही स्वतंत्र नसतात म्हणे. आम्ही स्वतंत्र राहिलो नाही म्हणे. तुझ्या मुरलीमुळे आम्ही परस्वाधीन झालो, तुझ्या स्वाधीन झालो. तुझी बासरी येता कानी, काम करा तुन पडे गळोनी, प्राण तुझकडे सख्या ओढले, शरीर त्याचे मागून आले. तुझी बासरी कानावर पडली म्हणले आणि तिथंच काम गळालं. आधी प्राणच समोर निघून आले म्हणजे मग त्या शरीराला येणं भागच होतं, म्हणून शरीराला. तू जाणले खेचून येथे, आता बोलसी जागे हाते, काय दयेचा से उन्हाळा, तुझी हृदयी हे गोपाळा. तूच इथं खेचून आणलंस आणि आता म्हणतोस म्हणजे जा घरी वापस. तुझ्या हृदयामध्ये काय दयेचा उन्हाळा आहे का? म्हणतो थोडा तरी विचार कर. चित्तासी तुझं वाचून देवा, ओढ कशाची नुरली, तूच लोकिता दूर जीवाची, आस समूळ ही सरली. जय हरी सुखकंदा. त्या चित्ताला आता देवा तुझ्याशिवाय त्याची ओढ राहिली नाही म्हणे. आणि तूच जर दूर लोटलस तर या जीवाची सुद्धा आस काही आम्हाला राहिलेली नाही. जीवन रक्षित चार कुडातील, नकोचा आम्हा रुचते वादळ. आम्ही कशा झालोच नाही, आम्हाला 4 कुडातलं संरक्षित जीवन आवडत नाही आजकाल, आम्हाला वादळ आवडतंय. असे असो सुख निवांत गेही, वेड लागते निविडा राई. घरी सुख असेल म्हणजे निवांत राहता येत असेल, पण आम्हाला नाही. आम्हाला ही निवांत ही निविड राई जी आहे, हे जंगल जे हे आवडायला लागले, आम्हाला थ्रिल करायला आवडायला लागले. म्हणजे अवघड गोष्टी करायला, आव्हान स्वीकारायला आवडायला लागले. वर्षे मधुपीयुष कधी विष, घेऊन संगम विरहाचे मिश, मोहक मादक उत्कटताती, आगळेच सुख हृदयाले. सदाचार वारीती भाती, स्त्री पुरुषाचे धर्म धरीती, भेट तुझी होताच तयाचे, काम उरतसे कारण सा काय उरतसे कारण साचे. तू एकदा भेटल्यावर
सदाचार रीतीभाती कशाला पाहिजेत म्हणजे देवा? फक्त तू पाहिजेस. नदी नवाहे मिळता सागर, एकदा नदीला समुद्र मिळाल्यानंतर ती वाहत नाही म्हणली. कडबा होते पीक खळ्यावर, एकदा पीक खळ्यावर आणलं की त्याचा कडबा होतो म्हणून. ते पुन्हा पीक म्हणून राहतं का? कंस वेगळे होते, कडबा होऊन जात. यान निरर्थक गावी येता, घरी पोहोचल्यावर त्या वाहनाची काही किंमत आहे का? कार किती महत्वाची असो, तुम्ही कार मध्ये बसून राहाल का? फॉर्च्युनर जरी असली तरी घर आल्यानंतर ती निरर्थक होती, ती संपलं तिचं काम, घरात यावं लागतं. तसं झालं म्हणजे तू भेटलास. यान निरर्थक गावी येता, रीती भाती तशाच आता. गालितोस तू भया म्हासी, नवल काय आहुनी महिसी. पान झडीचा धाक वसंते, लक्ष्मी सांगे दरिद्र येते. तू काय भीती घालतोस म्हणजे देवा? आम्हाला नवल वाटायला लागलं म्हणजे पृथ्वीवर तू भीती घालतोस आम्हाला इथं आलो म्हणून. तू समोर असताना आम्हाला नवल वाटतं. यापेक्षा वेगळं नवल असं काही पृथ्वी तलावर नाही. जसा काही वसंताला पानझडीचा धाक बसावा, आता ज्याच्यात पानं फुटायची अवस्था असते त्या वसंत ऋतूला पानझडीचा धाक बसावा, किंवा लक्ष्मीनं म्हणावं की दरिद्र येते, असे असं कसं शक्य आहे का? किंवा भूत झपाटील वदती शंकर, शंकरानं म्हणावं की तुला भूत झपाटल, तसं काहीच झालं म्हणजे भूत नाथ आहे आणि त्यानं म्हणावं का म्हणजे भूत झपाटल. हे मगर्भ का फिरती घर घर घर. हेमगर्भाची मात्रा दिली तर आयुर्वेदात असं म्हणतात की घरघर जरी लागलेली असेल तर हेमगर्भाची मात्रा लागू झाली की ती घरघर थांबते. जवळी असता तू भयनाशन, काय करील हे आम्हा कानन. देवा तू भयनाशनस, ते जंगल हे कानन काय करणार आहे म्हणजे आमचं? तुमचं वाईट असं काय होणार आहे? तव चरणाच्या पुढे सावळ्या मरणही थर थर कापे. चंद्राच्या सुख शीतल किरणी देह कधी का तापे. जय हरी सुखकंदा, तुझ्या चरणाजवळ मरण थरथर कापते म्हणजे. अरे त्या चंद्राच्या किरणाने कधी शरीर तापणार आहे का? शक्यच नाही म्हणजे तुझ्याजवळ आल्यावर कुठली भीती नाही. तव भेटी ना होत जोवरी, तोवर रमते मन संसारी. तुझी भेट होत नाही तोपर्यंत मन संसारात रमते म्हणजे. तुझी भेट झाली, श्रीखंडाने भरता वाटी, कुणी झुरे का पिठल्यासाठी. तुझी भेट झाली, श्रीखंडाने भरलेली वाटी समोर ठेवलेली आहे आणि पिठलं कोणी मागणार आहे का म्हणलं? पिठलं वाडा पिठलं वाडा, अरे खा ना. एकदा श्रीखंड भेटला त्याच्यानंतर पिठल्यासाठी कोणी झुरणार नाही. सखे सोय रे याची चिंता, कशाचा आता मुझे चिंता. आता त्वमेव माता पिता त्वमेव सखा, तूच म्हणले सगळं काही. मग आता त्या सूर्यधारेची चिंता कशाला आम्हाला? पद्मन जो पूजी चरणाते, दोषे बल चिखला सहनाते. जोपर्यंत कमळाचं फूल तुझ्या पायावर येऊन पडत नाही तोपर्यंत त्याचं नातं त्या चिखलाशी आणि शेवाळाशी असते. एकदा तुझ्या पायावर पडलं की ते पावन झालं. आता कुणाच्या मी नव्हेती, दव जैसेना लागत हाती. पिता पुत्र माता पती बंधू, शुष्क झाला मृगजल सिंधू. आता आम्ही कोणाच्या नाहीत म्हणे. जसं दव कोणाच्या हाताला लागत नाही ना, आळवावरचं पाणी, चंकुऱ्याच्या पानावर पाण्याचा थेंब सुंदर दिसतो पण हाती लागतो का? कळकन गळून पडतो. आम्ही पिता पुत्र माता पती बंधू, शुष्क जाहला मृगजल सिंधू. हा हे मृगजल आहे म्हणले, ते आटून गेलं म्हणजे. आमचं काही त्यांच्याशी लोभ राहिला नाही. मणी जसे सूत्रात ओवले, तुझ्यात तेवी सर्व मावले. जसे मणी एका धाग्यात ओवावेत तसं सगळं जे काही नाते संबंध होते ते सगळे तुझ्यामध्ये होऊन टाकले. तुझ टाकून मग का घन निळा, पृथकपणे भजने इतराला. तुला सोडून दुसऱ्या गोष्टीचे भजन कशाला करू नये, दुसऱ्या गोष्टीच्या नादी तरी कशाला लागू. देवनिया वतने जेवना बोलावनी आनावे, एक घासही गिळण्या आधी शुद्धिता का उठवावे. जय हरी सुखकंदा. एक म्हणाली एवढं एकीनं, बाकीच्यांनी असं सांगितलं वेगळं वेगळं, पण एक भगवंताला हक्कानं म्हणाली, अरे कान्या जेवायला अवतार नेऊन बोलून आणलंस म्हणे आणि एक घास गिळायच्या आधीच ताटावरून उठवतोस म्हणे. हे काय बरोबर आहे का म्हणलं? तू सोडून या सर्व धर्मासी,
आलो शरण तुझ्या चरणासी सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं भज. सर्व धर्म सोडून तुझ्या चरणी शरण आलो म्हणजे आता हरी ना करी उपेक्षा घाल एवढी सखया भिक्षा. जे जे कोणी अनन्य चित्ती नित्य तुझिया स्मरणा करीती म्हणती सर्वदा सुलभतया तू आम्हा टाळीसी कवण्या हेतू. जे जे तुला अनन्य होऊन तुझं स्मरण नित्य करतात त्यांना तू सर्वदा सुलभ आहेस म्हणजे आणि मग आम्हालाच का टाळतोस. पान फूलवा पाणी नुसते तुला अर्पिता प्रसन्न करीते पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते. जे काही तुला वाहिलं त्याच्यानं तू प्रसन्न होतोस म्हणे. पान व्हा फूल व्हा पाणी व्हा. पदी वाहिले निज देहाही तरी कसा द्रव तुझसी नाही. अरे नुसत्या पाना फुलानं प्रसन्न होणारा तू आम्ही तर आमचा देह तुला समर्पित केला म्हणून तरी तू का प्रसन्न होत नाहीस. सजल घना समछबी तुझीही नयने मुख निर्मित कमलाही कर हे कोमल जणू बिसाचे हृदय तेवढे काय शिलेचे. दुसरी म्हणते तुला पाजर फुटला नाही असं म्हणते कशाला म्हणे. अगं याची फक्त छबी जी आहे म्हणले की सजल घनासारखी आहे. पावसाळ्यातला आकाशातला ढग जसा दिसतो तसा हा दिसतो म्हणे. याचं मुख नयन कमळानं निर्माण झालेलं आहे म्हणले आणि विषतंतू सारखे याचे कोमल हात आहेत म्हणले. पण हृदय मात्र याचं दगडाचं आहे म्हणजे काळीज मात्र याचं दगडाचं आहे. सगळं शरीर कोमल आहे फक्त याचं हृदय दगडाचं आहे म्हणून याला पाजर फुटत नाही म्हणजे आपल्याबद्दल. या विषयी का सेन शंका खराच निष्ठुर हृदयी हाड वैरा बला सहयाचे छळण्या जन्मा येई जय हरी सुखकंदा. तिसरी म्हणाली बरोबर आहे का म्हणे. हा निष्ठुरच आहे शंकाच नाही म्हणले. याचं बायकांशी हाडवर आहे. कस काय. असो कुणी ती पत्नी माता बघेन मागे करण्या घाता. आई असो बायको असो हा घात करायला पाहत नाही मागे पुढे पाहत नाही म्हणजे. उलटा साध्वी भेदन पाही द्वेष स्त्रियांचा भरला हृदयी. आता हे कोण होत्या. श्रुती आदरे गाती महती संन्यासी ही भावे नमती पूजनीय ती जननी आने ठार मारली निज परशुनी. ज्या माय माऊलीचं आदर सन्मान श्रुती करतात साक्षात वेद करतात किंवा संन्याशानं सुद्धा केवळ आईला नमस्कार करावा. भगवंताला सुद्धा नमस्कार करण्याच्या ऐवजी आपला खांद्यावरचा जो दंड आहे त्यानं भगवंताच्या चरणाला स्पर्श करावा असं शास्त्र सांगतं. संन्यासाच्या वडिलांनी संन्यासाला नमस्कार करावा जर वडील हयात असतील तर. पण आईला मात्र संन्यासानं नमस्कार केला पाहिजे असं शास्त्र सांगतं. एवढी वंदनीय असणारी आई आणि तिचा यानं परशुन त्या परशुरामाच्या अवतारामध्ये माय मारली म्हणे रेणुका. असा निष्ठुर आहे म्हणे. राज सुखासी लोटून पाठी. पुढच्या अवतारात काय केलं म्हणे. आता माग झाला का म्हणे हा अवतार सगळ्यांना माहिती आहे. राज सुखासी लोटून पाठी वनी कष्टली जियासाठी अज्ञ दिव्य ही केले असता मातीस मिळवी पत्नी सीता. म्हणले राजसुख सोडून एकट्याला वनवास होता. ही माग आली म्हणजे वनवास सहन केला. त्या रावणानं तिचं हरण केलं तिचा लंकावास सहन केला. परत आल्यावर यानं तिला अग्निदिव्य करावं लावलं म्हणले आणि शेवटी मातीत घातली म्हणले. इतका बायकोला सोडलं नाही मायला सोडलं नाही म्हणे. आता एक म्हणाली अगं ह्या तर सोड ह्या तर घरच्या होत्या. आहे कागे वृंदा ठावी असे बापुडी सुशील साध्वी लेशही नवता अपराधाचा छळून घेतला जीवतीयेचा. कथाभाग असा आहे. वृंदा आणि जालंधर नावाचा एक राक्षस होता. त्याची बायको होती वृंदा. पतिव्रता पत्नी होती आणि त्याच्या पातिव्रत्याच्या बळावर जालंधर विजयी व्हायचा किंवा तो निर्विवाद विजयी राहायचा. त्याला कोणी हरवू शकत नव्हता. अजेय होता. आता शंकराचं वरदान होतं त्याला की जोपर्यंत तुझ्या बायकोचं पातिव्रत्य अभंग आहे तोपर्यंत तुला काही कोणी जगात हरवू शकणार नाही. आता भगवान विष्णूंनी काय केलं. जालंधराचा वेश घेतला. जालंधर युद्धाला गेलेला होता आणि हे जालंधराचा वेश घेऊन घरी आले. त्या माय माऊलीला वाटलं नवरा आलाय म्हणून तिनं जेवायला बसा म्हणून त्याला बोलवलं आणि हातात पाणी दिलं एवढंच केलं. नवरा समजून
पाणी दिलं आणि तिच्या पातिव्रत्याचा भंग झाला, तिकडे जालंधर मेला. शंकराकडून जालंधर मारला गेला. मग तिनं काय केलं, तिनं जाळून घेतलं स्वतःला आणि तिच्या आखेमधून जे काही उगवलं ती म्हणजे तुळस, वृंदावन. त्याच्यामुळे आपण तुळशीच्या ज्या कुंडीला किंवा ज्या तुळस लावतो त्याला वृंदावन असं म्हणतो. त्या वृंदेचं ते वन आहे. तिचा काही अपराध नव्हता म्हणल्या, फक्त तिचं पातिव्रत्य अभंग राहू नये म्हणून बघू यानं काय केलं, हा इतका निष्ठुर आहे की तिचं पातिव्रत्य भंग केलं. या अशा होत्या म्हणल्या. याच्याशिवाय अजून काही उदाहरण आहे. शूर्पणखा ताटका पूतना किती करावी गणती, किंवा उची येईल कोठूर याच्या निर्दय चित्ती जय हरी सुखकंदा. शूर्पणखा ताटका पूतना ह्या तर वाईटच होत्या, यांना सुद्धा मारून टाकलं. हिंस्र पशु जीवांना छळीती, तळमळता ते हर्षित होती. चौथ्या अवताराची वृत्ती, आज पुन्हा बघ उसळे वरती. हिंस्र पशु जसे एखाद्या लहान पशुला किंवा एखाद्या लहान जनावराला छळतात आणि खदखदा असतात, तसं हे करताय म्हणे. याला आनंद मिळतो लोकांना त्रास देण्यात. चौथ्या अवतारात हेच केलं म्हणे यानं. नरसिंह झाला आणि टरटरा त्याचं पोट फाडून काढलं म्हणे. केली नानावते तुझ्यास्तव. आता हे जर रागावलं झालं, पुन्हा विनवणीच्या सुरात आल्या. केली नानावते तुझ्यास्तव, तरी कशी नाही तुझ कीव. जला वेगळी जणू मासोळी, तशी जीवाची तडफड झाली. देवा जाऊ दे म्हणजे तुला दूषण दिले, पण तुझ्यासाठी व्रत तरी काही थोडी कमी केलीच करणार तू भेटावस म्हणून. जला विना मासोळी सारखं झाली आपली आमची अवस्था. तळमळ तळमळ चालली. प्राण विसाव्या हे यदुनाथा, अंत न पोरे पाहू आता. शब्दच सरले गहिवर लावूर, लोळण घेती प्रभु चरणावर. वर्ष पदावर होई साचा, प्रेमळ निर्मळ नयना शुंचा. पवित्र म्हणून पदजा गंगा, समर्थ झाली भवभय भंगा. यांनी आपल्या प्रेमाश्रूंच्या अभिषेक केला भगवंताच्या चरणावर आणि म्हणून कदाचित याच्या पदातून जी गंगा आली ती आपल्यासारख्याचा भवभयाचा नाश करते. अशी ती पावन गंगा तिथून निर्माण झाली. प्रभु चरणावर लोळण घेता शोकाकुल त्या व्रजरमणी. निशिगंधाच्या कळ्या कोवळ्या दिसती पडल्या जणुगळुनी. जोगी मधल्या करुण रसाच्या व्याकुळताना वागमती. भासतात की वियोगिनीच्या विलापती विह्वल पंक्ती. प्रभु चरणावर लोळण घेणाऱ्या त्या व्रजरमणी जणू काही निशिगंधाच्या कळ्या कोवळ्या कळ्या पुढून भगवंताच्या पायावर टाकल्या अशा दिसत होत्या, किंवा जोगी रागामधल्या करुण रसाच्या व्याकुळ ताना असतील असं वाटत होतं, किंवा वियोगिनी म्हणून जी विरहिणी छंदाची जी जात आहे त्यातून शोक व्यक्त केला जातो तशा छंदाच्या काव्यासारख्या ह्या भासत होत्या. पाहून त्यांची अनन्य वृत्ती, घन मेघ नीळतो द्रवला चित्ती. मधुपनाने हसला कान्हा, जीवन लाभे गोपवधूंना. आता अनन्य झाल्या, पायावर लोळण घेतली आणि भगवंताचं चित्त थोडं द्रवलं आणि भगवंत हसले, म्हणाले आता यांना थोडा विसावा द्यावा. कुठं त्या वंशीवटाच्या खाली जिथं तो राज घडला तिथं निधिवन ज्याला म्हणतात. वदेला घवी उठाच लागे. उठा म्हणला, ठीक आहे. म्हण तुमचे कळले या रागे, चला खेळूया रास मनोहर. रोशन पोगे करू अम्हावर. गोपी गीतामध्ये श्रीमद भागवत महापुराणाच्या 10व्या स्कंदामध्ये रास पंचाध्यायीच्या 31वा अध्याय त्यामध्ये गोपी गीताचे 19 श्लोक आहेत. गोप्यऊचू जयति तेधिकं जन्मना विजः, श्रयत इंदिरा शश्वदत्तहि. दयति दृश्यता दीक्षुतावका, स्त्वयि धृतासव स्वाम विचिन्वते. त्या काय म्हणायला लागल्या, प्रिय कृष्णा तुझ्या जन्मामुळे वैकुंठादी लोकांपेक्षा व्रजाचा महिमा वाढलाय. व्रजति तेधिकं जयति तेधिकं जन्मना व्रजा. तुझा जन्म या व्रजात झाला आणि म्हणून व्रजाचा जय जयकार वाढला.
लक्ष्मी आपलं अधिष्ठान असलेलं वैकुंठ सोडून इथं निरंतर वास करत आहे, तुमची सेवा करते. दयेती दृश्यताम दीक्षुतावकाम स्वै धृता समस त्वाम विचिन्वते. परंतु हे प्रियतम, हे बघ, ज्या गोपी तुझ्या चरणावर आपलं प्राण समर्पित करीत आहेत, तुला वनात शोधत शोधत भटकत इथपर्यंत आलेल्या आहेत, त्यांच्यासाठी थोडा कनवळ हो. म्हणून भगवंतानं रास चालू केला. काय केलं? एक एकीच्या करा धरोनी बळेच उठवी रथांग पाणी, नृत्य मांडिले अभिनव तेथे वृजलनांसह त्या व्रजनाथे. वाजवीत मधुवेणू आपली उभा देहुडा श्रीवनमाळी, स्त्रिया नाचती हरिभवताली छंदाभोवती जणू बहु चाली. या सर्व जणी त्याच्या भोवताल नाचू लागल्या, जणू एका छंदाला अनेक चाली लागाव्या तशा या वाचत होत्या. जसा आपण हा जो छंद आहे चौपाईचा, आपण कसं म्हणतो वाचतो रोज, वाजवीत मधुवेणू आपली उभा देहुडा श्रीवनमाळी, स्त्रिया नाचती हरिभवताली छंदाभवती जणू बहु चाली. त्याला कटावासारखं सुद्धा वाचता येते. वाजवीत मधुवेणू आपली उभा देहुडा श्रीवनमाळी, स्त्रिया नाचती हरिभवताली छंदाभवती बहु जणू चाली. अशी चाल बदलता येते ना, तशा प्रत्येक जण वेगळ्या 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 भावनेनं नाचत होते. प्रसन्नता ही हर्षित ऐसे झाले गोपवधूसी, मना सारिखे घडल्यावर का सीमानंदासी जय हरी सुखकंदा. प्रसन्न झाल्या, प्रसन्नता सुद्धा हर्षित झाली म्हणजे का, तर मनासारखं घडलं, आनंदाला सीमा उरली नाही. मग खेळ सुरू झाले. आणि खेळ काय सुरू झाले? हरी ठेवणी मग मुरलीला करीत या सम बहुविध लीला, कधी हुंबरी कधी हमामा फुलवी झुलवी गाऊनी रामा. टिपर्यातल काही त्या निराळ्या झिम्मा खेळे पिटुनी टाळ्या, पिंगा करको पररण घोडा जीव मधूंचा झाला वेडा. खेळ सुरू झाले आणि आमच्या काल्याच्या कीर्तनामध्ये जसे खेळ होतात तशी खेळ भगवंतासोबत खेळायला लागल्या. राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धन हरी, राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धन हरी, राधा कृष्ण कुंज विहारी मुरलीधर गोवर्धन हरी, राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धन हरी, राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धन हरी. गोपाल कृष्ण महाराज की जय. टिपऱ्या खेळायला लागल्या, हुंबरी हमामा करकोपर रणगोडा, त्यांचे खेळ सुरू झाले. कुणा कटीसी लपेटून कर, मध्येच एखाद्याच्या कमरेला विळखा द्यावा, आलिंगन दे प्रेमे निर्भर, टिपित कुणाचे स्मित निज ओठी, भासवीत जणू करी गुज गोष्टी, पदर कुणाचा ओढून कान्हा, गुंतवून दे तरुषा खाना. एखाद्याचा पदर उडावा आणि एखाद्या फांदीला अडकून द्यावा. खट्याळ हासे अडकळताती कुणा नाचती घेऊन हाती. ती अडकळून पडायला लागली की खट्याळपणे हसायचा, एखादीला घेऊन सोबत नाचायला लागायचा. गुंफुन बाहुत कोमल बाहू गुंजत गुज कुंजासी, मंजुल वाचे रमवी अंतर उधळी सुमपुंजासी जय हरी सुखकंदा. मध्ये मध्ये आता फुलं घेऊन त्यांचं उधळण करावे. ते मळतेच्या वर्षा माझी, नाना प्रकारच्या लीला भगवंत करायला लागले. प्रेमळतेच्या वर्षा माझी गोपी न्हाल्या जणू वनराजी, भक्ती रसाच्या सुधा सागरी व्रजांगणा त्या झाल्या शफरी. त्या व्रजांगणा शफरी म्हणजे लहान मासोळी झाल्यासारख्या वळवळ तिकडे तिकडे नाचायला लागले. पण तेवढ्यात काय झालं? हाय परी ही छाया कसली धवन चांदण्यामध्ये उदेली, गोपवधूंची प्रसन्न उज्ज्वल दृष्टी कशाने झाली चंचल. काहीतरी चमत्कारिक झालं आणि यांच्या मनामध्ये भावना आली. तनु का पतका हरी सहवासी, सावरती अचल ही पदरासी, कानत होती बघता नयने चाप रोखिले त्यावर मदने. आतापर्यंत निष्पाप अंतःकरण होतं, केवळ प्रेमाचा आणि सहवासाचा भाव होता. कुठलीही इंद्रिय तृप्तीची भावना नव्हती, वासना नव्हती. पण आता काहीच तरी झालं आणि यांचं मानस जे आहे ते गढूळ झालं. यांच्या मनात विचार आला, गढूळ जहाले कामे मानस, गढूळ जहाले कामे मानस, जसे ठिकाणे नासे पा
काहीतरी झालं आणि ते नाचलं मिळालेलं कोणाला आवडेल का? भगवंताला आवडेल का? आणि भगवंताला लक्षात आलं, यांच्या मनामध्ये वासना निर्माण झाली. दरुण राधिका संग जाहला गुप्त तदा श्रीरंग भंग करुण रंगात इतर त्या असतारासी दंग जय हरी सुख कंदा. राधेला सोबत घेतलं, भगवंत तिथून अदृश्य झाले आणि यांच्या रासाचा सगळा भंग झाला. हाय परंतु राधा हृदयी, भगवंत राधेला घेऊन गेले, पण तिथेही राधा भगवंताच्या सोबत गेल्यावर त्या राधा राणीच्या मनामध्ये सुद्धा मदकामाची होत चढाई. तिच्या मनात काय आलं? शुने बनविले जये मुनींना काम जिंकिला जाई कवना. तो काम असा आहे, त्यानं पुत्र बनवलं मुनींना सुद्धा, विश्वामित्रादी ऋषींना सुद्धा त्या कामानं पुत्र बनवलं. हिनं तरी कसा जिंकावं? हिला सुद्धा तो काम जिंकता आला नाही. हिला काय वाटलं? तिला वाटले मम रूपासी लोलूप हा सोडून इतरासी. तिला वाटलं माझ्या रूपाला भुलला आणि म्हणून त्या सगळ्या जणींना सोडून माझ्या मागे आला. नमविना आता हवा तसा मी बैल वेसनी म्हणजे कामी. बैलाला जशी व्यसन घालत तसा मी नमवल म्हणे आता याला, मला जसा पाहिजे तसा. काय म्हणाली ती? वदेशाम मी थकले कोमल उचले ना बघ एकही पाऊल उचलून घेरे खांद्यावरती तरीच खरी मजवरची प्रीती. कशाला बोलली असेल एवढं राधा? दादा काय म्हणली? माझे पाय दुखायला लागले रे कृष्णा, मी कोमल आहे, तुझ्या खांद्यावर उचलून घे. भगवंतही होते. वश होईल तो कसा स्त्रिया ते इंद्रिय ज्या चाळवू न शकते. ज्याला इंद्रिय चालवू शकत नाही, इंद्रियांचा स्वामी जो आहे तो स्त्रीला कसा वश होईल? बरे म्हणला, ठीक आहे. बरेव देहा सुनर्षिकेशी उंचावर चढली ततयेसी. ते म्हणजे राधे तुला खालून उचलणं काही शक्य नाही म्हणले, मला थोडी वर बस, मग मी उचलतो. आणि असं झाडाच्या फांदीवर तिला बसवलं आणि मला आता खांद्यावर घेतो असं म्हणले. स्कंदी तेथून बसू पाहते तो चलपे गोविंद भावे लागे फजित जरी का कामे झाला अंध जय हरी सुख कंदा. भगवंताला तिला तिची जागा राखून दिली, कामाना आंधळी झालीस म्हणले. भगवंताला ती खांद्यावर बसता बसता भगवंत गुप्त झाले, तिथून दणकन खाली पडली. कृष्ण लोपता सावध गोपी. इकडे या गोपी सावध झाल्या. कृष्ण कुठे गेला? विरहतयांच्या चित्ता कापी व्याकुळ पुसती परस्परांना तुआ पाहिला कागे कान्हा. मी आता सांगतोय, थोडासा 5-10 मिनिटाचा अवधी जास्त लागणार आहे. कुंजलतासी यमुना तीरी शोधित फिरती कृष्ण मुरारी चिन्हे पाहुनी हरिचरणासह भाग्यवती ही कोणतरी शोधत चालल्यात. पुढे 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 कुठे भगवंत दिसतोय का? कुठे राधा दिसतीये का? आणि 2 पावलं सोबत दिसत आहेत भगवंताची, चिन्हांकित पावलं आहेत. वज्र आहे, गदा आहे, शंख आहे, अशी चिन्ह उमटलेली आहेत भगवंताच्या पावलाची. त्याच्या बाजूला 2 पावलं अजून दिसत आहेत आणि ह्या म्हणतात ही भाग्यवती कोण आहे का? आजूबाजूला पाहिलं तर राधा दिसली नाही. दिसत न राधा तीचा सावी वदती सर्व ही धन्य मनावी. आम्ही लढविले भाग्य रे रे दूषवनी मन काम विकारे. ती भाग्यवती आहे म्हणजे, आम्ही मात्र काम विकारामध्ये कृष्णाला दडवून बसतो. मन राधेचे पवित्र उज्ज्वल शिवून धजले तया प्रतिमल प्रेम तिचे निष्काम राहिले म्हणून हरीने हृदयी धरिले. तिला हरीने हृदयाला धरलं म्हणून. क्षणिक सुखासी लंपट होऊन घाता पुला केला हाय हाय रे नंदनंदना धावता हा केला जय हरी सुख कंदा. शोधत शोधत निघाल्या. नंदा नंदनंदना धावते धावते असं हाक मारायला लागले. इकडं त्यांना राधेचा आवाज रडण्याचा ऐकू आला. रुदन परी राधेचे ऐकून नवल करी चित्ती गोपी जन काय गे फसविले तुलाही दोष तयाचा अल्पही नाही. तुला फसवलं का म्हणे? ती म्हणली नाही ग, त्याचा काही दोष नाही. मीच मातले वदे राधिका ओळखिले ना जगन्नायका मलिन कुटिल लव होता अंतर दूर होतसे मग परमेश्वर हरीस निर्मळ हृदये रुचती वश होई तो शुद्ध प्रीती भक्ती हवी त्या अव्यभिचारी हेन परी कुणी घेत विचारी. त्याला अव्यभिचारी भक्ती पाहिजे म्हणे, आणि कुणी विचार करत नाही.
दीनोद्धारा सगळ्यांनी प्रार्थना करू लागल्या. दीनोद्धारा हे सुकुमारा वदनत पावन खल संहारा अगमल नाशक कुंज विहारी शोक सागरा मधुनी तारी. हे दीनोद्धारा आम्हाला या शोक सागरामधून तार. दाय मोकरून रडती गोपी माधव हरी गोविंदा वृक्षलता कवटाळून मदती धावा गे सुखकंदा जय हरी सुखकंदा. बलानुजा स्मरता तुझ चित्ती महापातकी उद्धरताती त्याहुना मुचे पाप भयंकर गणुन दया का येतन तिळभर. देवा हे बलानुजा म्हणजे बलरामाच्या मोठ्या भावा महापातकी तुझं स्मरण केल्याबरोबर उद्धरतात म्हणे. आमचं पाप एवढं मोठं आहे का, आमचा उद्धार कर. बहुत संकटे आली गेली, किती संकट आली म्हणे या प्रजावर त्या गोकुळावर. कुशलामी तव छत्रा खाली वाचविले या परिमाराया समयी का त्या वदय दुराया. तेव्हा याच्यासाठी वाचवलंस का म्हणले, असं मारायचं होतं म्हणून तेव्हा वाचवलंस. नंद पिता तव म्हणून तयासी पाताळातून सोडविलेसी. नंदाला एकदा पाताळात राक्षसांनी नेलं होतं, तिथून सोडून आणलं म्हणले तू. तुझे पणाने लोटून देसी. आम्ही दुसऱ्या आहेत म्हणून, बाहेरच्या आहेत, तुझ्या घरच्या नाही म्हणून मरणाच्या काही सोडून देणार आहेस का. मरणाच्या खाई तामासी भाजून काढी हा विरहानल दावानल तो कितीतरी शीतल काली अभिषय कदाच नाशी हे नव मरणे प्रतीक्षणासी. तो दावानल जंगलाला लागणारी आग तेव्हा तो कालियाचं विष एकदा मारत होतं म्हणे, इथं रोज रोज प्रतीक्षणाला मारायला लागले म्हणजे आम्हाला. क्षमा करी रे कुंज विहारी अंतनामु चापाही चुकलो त्याचा दंड पावलो आता बदली घेई जय हरी सुखकंदा. लक्ष्मी मोहन करीते साची ज्यावरी पुरवंडी प्राणाची मनमोहन ते स्मित तव दावी आस एवढी तरी पुरवावी. देवा काही नको म्हणून तुझ्यावरून लक्ष्मी आपल्या जीवाची पुरवंडी करून ओवाळून टाकते, तेवढं स्मित हास्य आम्हाला एकदा दाखव. तव वचनातून सुदेश पाजर कुळेश शांका म्हणती सुधाकर प्रभातयाची दाहक होते चक्रवाक हा प्रमाणे आते. देवा तुझ्या वचनातून सुधेचा पाजर निघतो म्हणे. उगाच लोक त्या चंद्राला सुधाकर म्हणतात मी, त्याच्यातून काय अमृत पाजरत नाही म्हणे, तुझ्या मुखातून अमृत पाजरते. त्याची प्रभा सुद्धा दाहक होते म्हणे. त्या चक्रवाक पक्षाला चंद्राचं चंद्रकिरण सुद्धा सहन होत नाहीत म्हणजे, त्याच्यापेक्षा तूच कोमल आहेस. मृदु कमला हुन तव पद कोमल जिथून उगम पावे गंगाजल हृदये या अंगार लागला पद ठेवून त्या निवव दयाळा. देवा तुझे पद इतके कोमल आहे, तिथून गंगा निर्माण होते. ते पद आमच्या हृदयावर ठेव आणि आमचा हा हृदयातील दावानल जो आहे तो निवव. कृष्ण कृष्ण म्हणता ब्रज गोपी समरस झाल्या हरिस्वरूपी कुणी कृष्ण मानून सुताला तशाच करीती बहुविध लीला. कृष्ण 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 असं भजन करायला लागल्या. काही गोपी स्वतःच कृष्णाचे वेगवेगळ्या लीला करून दाखवायला लागल्या, स्वतःला कृष्ण मानून कृष्णाचे एक एक लीला करून दाखवायला लागल्या. कुणी जाहले आनंद यशोदा रोधी एक गिरी बनून पयोधा. एकीने गिरी धारण केल्याचे काय म्हणतात त्याला भूमिका ऍक्टिंग केली. प्रेम रसिया परितयाची वृत्ती तन्मय झाली श्यामल यमुना नयनी बघता पुन्हा स्मरे वनमाली जय हरी सुखकंदा. अशा प्रेमामध्ये त्यांची वृत्ती तन्मय झाली, पण पुन्हा ती यमुना दृष्टीस पडावी आणि पुन्हा त्या वनमाळीची आठवण यावी. अजून निर्दया येत न कीव न पोचाता सदा जीव कृपा तू करी कर कृपा तरी कर गे तू यमुने भावा पाशी आम्हा जणीने. शेवटी काय म्हणाल्या यमुनेला, यमुने तू तुझ्या भावापाशी आम्हाला ने म्हणे. यम तुझा भाऊ आहे, त्याच्या जवळ आम्हाला ने, आम्हाला या जीवाची गरज नाही. जगच्चालका हे परमेशा पुरोणामुची अंतिम आशा विहार करी जे ते व्रजनंदन चरण तळीचे कर धूलिकन. त्याच्या चरण तळीचे धूलिकन आम्हाला कर, त्याच्या पाया तळीची धूळ कर म्हणले आम्हाला. एवढं भाग्य आम्हाला दे. धुळीत पडल्या दीन गोपिका देठ तुटोनी जणू सुमकलिका करुण रवेरड तीव्र जनारी दावान रहत जेवी कुररी. शोक विव्हला गोपी जाणून निर्मल नील शरीर दयाघन. आता भगवंताला त्यांचा शोक जाणवला, भगवंताच्या मनात दया उपजली
मध्ये प्रगटला गोपवधूंचे कुमुदवणी जणू बिंब शशीचे. कमळाच्या वनामध्ये चंद्राचं बिंब जसं दिसावं तसा भगवान मध्ये प्रगट झाला. स्मित हास्याने श्रीकृष्णाचे सचेत झाल्या गोपी. सिंधू सळला आनंदाचा तुलना त्यान कदापि. जय हरी सुखकंदा. सगळं दृश्य पालटलं. दुःख, आक्रोश, संताप, दैन्य सगळं गेलं. केवळ आणि केवळ फक्त प्रसन्नता तिथं अनुभवाला यायला लागली. पाऊस पडून जाता जेवी उन्हे कोवळ्या सृष्टी हसावी. हास्य तसे ते श्री कृष्णाचे मानस कुलवी ब्रजललनांचे. त्याचं हास्य यांचं मन खुलू लागलं. गोपींचे स्फुरले प्रेमाने अंगांग नव चैतन्याने. तनु पुष्पे वाहिली पदावर खिळले डोळे मुख कमलावर. त्याच्या पायावर आडव्या झाल्या, उताने झोपल्या. डोळ्याने भगवंताचा चेहरा पाहावा आणि मस्तक आपल्या भगवंताच्या पायावर राहा. नमस्कार करण्याची गोपींची ही रीती. म्हणजे भगवंताचा एक क्षणभर सुद्धा दुरावा नको होता. हरिचरणाचे चुंबन घेती कुणी ते धरिती हृदयावरती. राण फूल उधळून हरिवर झाल्या कोणी भजनी तत्पर. कुणी भजन करायला लागल्या, कुणी रान फुलं उधळायला लागल्या, कुणी त्याच्या पायाचे चुंबन घ्यायला लागल्या. कुणी रुसवा दावून कुणी म्हणती श्यामनी किती तव निष्ठुर वृत्ती. वदत हासुनी मगवन माळी इथेच होतो तुमच्या जवळी. आणि भगवंताला म्हणाल्या, अरे कान्या श्यामा तुझं किती निष्ठुर वृत्ती आहे रे म्हणले. ते म्हणले कुठं? मी इथंच होतो तुमच्या जवळ. तुम्हीच टाकले मज बघण्याचे पटल घेऊनी कुवासनेचे. दिसलो नच्या केवळ या हेतू धुक्यात जैस्या लपती वस्तू. तुम्हीच मायेचं त्या वासनेचं पटल डोळ्यासमोर घेतलं म्हणले, म्हणून मी तुम्हाला दिसलो नाही. आमचे दासगणू महाराज म्हणतात, दासगणू म्हणे माया गाठण थोडी करिता सैल ग. बघणारा सहस्तावर जंगम रूप विठूचे होईल ग. बघणाऱ्या सह जे काही स्थावर जंगम आहे त्या विठूचं रूप होईल म्हणे. फक्त भावना तशी पाहिजे. कशाची? माया गाठण सैल झाली पाहिजे. शुद्ध बिंब हे प्रेम रवीचे धुके वितळवी सारे. सुदैव तुमचा विकलो आहे विकल्प घ्याना विसरे. जय हरी जय सुखकंदा. तुमचा विकलेला आहे म्हणे, तुमच्यापासून काही दूर जाणार नाही. सुधा मधुर हे ऐकून भाषण देह भाण विसरे गोपी गण. समावलीनच जाई चित्ती कामविहीना प्रेमळ भक्ती. विश्व सकल ही हरिमय झाले आपणही पुरलोन निराळे. अशी जाहली स्थिती तयांची धन्य योग्यता सद्भक्तीची. भेद न उरला द्वैताद्वैती एकच झाली भक्ती अभक्ती. गिळली वृत्ती स्वरूपतेने ऐक्य वितळिले प्रेम मुशीने. जननी भगिनी पत्नी कन्या वहिनी वा ललिता सखी अन्या. विशेषयांच्या प्रेमामधला अनन्यते सहजरी मिळाला. रासाला काम वासनेचं रूप देणारे जे लोक आहेत ना आजकालचे, त्यांच्यासाठी सांगणं आहे, जननी भगिनी पत्नी कन्या वहिनी वा ललिता सखी अन्या. जननीचं वात्सल्य, बहिणीचं प्रेम, पत्नीची माया, कन्याची ममता, वहिनीची दिव्यता किंवा एखाद्या आपल्या मैत्रिणीचं जे प्रेम असतं तसं, किंवा विरहाची जी उत्सुकता आहे, ती सर्व एका ठाई आणल्यानंतर तेव्हाच त्या गोपींच्या प्रेमाची तुलना होऊ शकते. इतकं शुद्ध सात्विक प्रेम त्या गोपींचं होतं. वरी दिव्यता तपस्विनीची चढली उत्सुकता विरहाची. तरीच गोपींच्या प्रेमाची येईल तुलना करावयासी. आणि त्यावर तपस्विनीची दिव्यता असावी तसं काही गोपींचं प्रेम होतं. कबीर महाराज काय म्हणतात, कबीरा कबीरा क्या कहे जाके जमुना तीर. एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. हे कबीर काय म्हणता म्हणजे, त्या एका गोपीच्या प्रेमामध्ये असे माझ्यासाठी कोटी कबीर वाहून जातील म्हणजे. इतकं गोपींचं प्रेम अतूट. हे ही खरे नच सत्य पाहता प्रेमासे गोपींचे. गोपी प्रेमा समची बुध हो वर्णवेन ते साचे. जय सुखकंदा.
धन्य त्या गोपिका, धन्य त्यांचे पुण्य, गोपिता ती कृष्ण परब्रह्म. नामदेव महाराज म्हणतात गोपिका धन्य आहेत, त्यांचं प्रेम धन्य आहे, परब्रह्म भोगतायत म्हणले रोज. प्रेम रसाच्या महासागरी कृष्णचंद्र जणू खुलवी लहरी, रास महा तो सर्वा भुलवी, कालही विसरे गती स्वभावी. कानारे थोडासा प्यार दे म्हणत त्यांनी रास पुन्हा चालू केला आणि त्या रासाच्या महासागरात त्या सर्व जणी भुलून गेल्या. कालालाही आपली गती विसरावं लागली. असं म्हणतात काळ थांबला. 6 महिन्याची रात्र झाली आणि महारास झाला. नभात तारा खिळल्या ठाई, मृगचंद्राचे मोहित होतेही. चंद्राच्या रथाला जे हरिण लावलेले असतात ते सुद्धा मोहित झाले. सहस्रनेत्री बघता साची, रास क्रीडा भगवंताची. 6 महिने हा महाराज चालला. ज्यांचे दर्शन ही प्रयास करुणी, लाभे न योग्या प्रती. झाले कुंठित वेद सांख्य चिडले, मीमांसका नागती. वेदांती भ्रमले कणाद दमले, ऐसे परब्रह्म ते. उल्हासे यमुना तटावर इथे, गोपी सभे खेळते. गोपाल कृष्ण महाराज की जय. भजनाचे आज फक्त शेवटचे एक कडवं म्हणणार आहे आणि प्रसादाचं वाटत. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले,